पाटण तालुक्यातील साजूर गावच्या मतदार यादीत कथित बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करत पंचायत समिती सदस्य विजय दिनकर चव्हाण यांनी पाटण तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे। संबंधित मतदारांची चौकशी करून बोगस नावे तातडीने कमी करावीत, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। निवेदनानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील साजूर गावच्या मतदार यादीत पात्र नसलेल्या अनेक व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये अल्पवयीन मुले, विवाहित मुली तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच काही प्रकरणांमध्ये जन्मतारखा व आधार कार्डाशी संबंधित बनावट कागदपत्रे जोडून मतदार नोंदणी करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार यादीत नसलेली काही नावे नव्या यादीत समाविष्ट झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संबंधित मतदारांची सखोल चौकशी करून अपात्र नावे कमी करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, निवडणूक शाखा सातारा तसेच उपविभागीय अधिकारी पाटण यांनाही देण्यात आली आहे। आज या ठिकाणी आमच्या तांबे सुपणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साजूर या गावातील 2 बूथ मध्ये जवळजवळ 83 नावे या ठिकाणी नव्यानं चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत। शासनाची अर्हता दिनांक 2000 जन्मतारखेचा परवा 2006 असताना 2007 व 2008 साली जन्म झालेली मुलांची किंवा मुलींची नावं सुद्धा या ठिकाणी या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले। पाटण विधानसभा मतदारसंघात बघितलं असता जिल्हा परिषद मतदार यादी ही या ठिकाणी संपूर्णपणे पूर्ण धरली असताना या यादीमध्ये कुठेही पुरवणी यादीचा समावेश न होता फक्त साजूर गावामध्येच पुरवणी यादी या ठिकाणी निर्माण करून त्या गावातील 83 नावं जी एकाच बाजूची एकाच विचाराची असणारी अशी 83 गावं या ठिकाणी 83 नावं या मतदार यादीमध्ये वाढवून ही बोगस पद्धतीनं ही मतदार यादी वाढवून काही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता तर करण्याच्या विचाराने किंवा आपल्या विचाराची सत्ता यावी यासाठी चुकीच्या पद्धतीनं नावं नोंदवून या ठिकाणी आपल्या विचाराच्या सत्ता आणण्यासाठी हे मतदार जे प्रामाणिकपणे SIR जो चालू आहे त्या प्रामाणिकपणे चाललेल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम या ठिकाणी सत्तेच्या चुकीच्या पद्धतीने वापर करून या सत्ताधारी मंडळीचं काम या चालू आहे हे पूर्णपणे थांबलं पाहिजे। आणि याबाबतचं निवेदन आज आम्ही प्रांताधिकारी पाटण असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार साहेब असतील यांना दिलाय। त्यांनी आम्हाला याबाबतची सर्व माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचा शब्द या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिलेला आहे। 261 पाटण विधानसभा मतदारसंघ सुपणे मंडलातील मौजे साजूर तालुका कराड जिल्हा सातारा या गावामध्ये मतदार यादी भाग क्रमांक 372 आणि 373 यांचा समावेश असून या मतदार यादीमध्ये अल्पवयीन वय वर्ष 18 पूर्ण नसलेले सध्या दिनांक 1/10/2006 ही मतदार वाढीची अर्हता दिनांक असताना सन 2007 किंवा 2008च्या जन्मतारखा असणाऱ्या मतदारांची नावं बोगसरित्या आधार कार्ड मध्ये जन्मतारखेमध्ये खाडाखोड करून आणि त्याचप्रमाणे रहिवासी दाखल्यामध्ये सुद्धा खाडाखोड करून 10 वर्षापूर्वी विवाहित झालेल्या विवाहित काही मुली, त्याचप्रमाणे कामधंद्यानिमित्त मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी असणारे 60 वर्षाचे, 58 वर्षाचे, 40 वर्षाचे अशा मतदारांची नावं बेकायदेशीररित्या या पाटण तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेनं या ठिकाणी घातलेले आहेत। याचा शोध घेऊन ही बोगस नावं कमी करण्यात यावी आणि ज्यांनी कुणी केलंय त्या संबंधितावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांतसाहेब पाटण यांना आज या ठिकाणी मी केलेली आहे। आज या ठिकाणी आपण सुपणे तांबे विभागातील साजूर गावामध्ये 2 बूथवरती अचानकपणानं 80-83 लोकांची नावं वाढली। या संदर्भामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचा BLA-1 SIR प्रमुख म्हणून या सगळ्या मंडळींनी माझ्याशी संपर्क साधले असता आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आणि आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं की आता जसं सांगितलं गेलं की 1 ऑक्टोबर 2006 पर्यंतची मतदार यादीमध्ये नावं येणं अपेक्षित असताना 2007 आणि 2008 ची सुद्धा मतदार यादीमध्ये नावं
केवलवाना प्रयत्न करून आणण्याचा आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन मी सांगेन की त्यामध्ये छेडछाड करून आधार कार्डामध्ये त्याच्यामध्ये जन्मतारखेमध्ये छेडछाड करून ती मतदार यादीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. कारण 15/4/2026 ची यादी ही कालच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला वापरली जाणार होती. सुदैवानं SIR पूर्ण झाल्यानंतर ती व्हावं म्हणून असं झालं म्हणून. अन्यथा ज्यांचे 18 वर्ष पूर्ण नाहीत अशा लोकांनी सुद्धा कालच्या निवडणुकीमध्ये साजूर गावामध्ये मतदान करू शकले असते. तर ही बाब आम्ही आदरणीय प्रांतसाहेबांना, आदरणीय तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणि निवडणूकच्या असलेल्या शाखेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आमची अपेक्षा आहे की आम्ही त्यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी आम्हाला त्याच्या पद्धतीचं आश्वासन दिले की संबंधित ज्यांनी कुणी हे केले त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक मतदार त्या यादीतला 83 लोकांचा तपासला जाईल असं आश्वासन आज या ठिकाणी आम्हाला दिलं गेल्याने मला खात्री आहे की त्यांनी ते आश्वासन दिलेलं पाळतील आणि आम्हाला ती असलेली माहिती बरोबर आम्हाला देण्याचं काम करतील. आणि भविष्यामध्ये मी हे सांगण्याचा हेतू एकच आहे की आज 2 बूथ वर झालं, भविष्यात 424 बूथ पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. आज 2 बूथ वर झालं, उद्या राहिलेल्या 422 बूथ वर सुद्धा असला प्रकार होण्याची शक्यता आहे ती होऊ नये यासाठी प्रशासनाने या गोष्टीवर बारकाईने लक्ष घालून ही असलेली खोटी माहिती भरून मतदार यादीमध्ये आणलेल्या लोकांना या मतदार यादीतून वगळण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला करतोय.